नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, गेली अनेक आठवडे आपण लैंगिक समस्यांविषयी चर्चा करीत आहोत. यापैकीच एखाद्या व्यक्तीला कमजोरी असणं ही एक सामान्य आरोग्य समस्या आहे. ही समस्या मुख्यतः शारीरिक आणि मानसिक अशी दोन्हीही असू शकते. यावर सर्वोत्तम आणि सुरक्षित उपाययोजना अनेक आहेत, ज्यामध्ये पी-शॉट किंवा इतर पारंपरिक उपचार देखील समाविष्ट असतात. पुरुषांमध्ये लैंगिक कमजोरीचा अर्थ मुख्यतः इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा नपुंसकत्व असा घेतला जातो, जी अनेक पुरुषांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीतरी येते. अनेक जण गोंधळलेले असतात. त्यामुळेच या ठिकाणी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत एक प्रसंग. सरांच्या पुणे सेंटरवरील हा प्रसंग आहे. पुणे ओपीडीला एक 32 वर्षीय युवक आलेले. ते क्लास 1 ऑफिसर होते. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक. सरांनी येण्याचे कारण विचारले. त्यांनी सांगायला सुरुवात केली. युवक म्हणाले, मी तुमचे यूट्यूबवरील सुखी जीवनाचा मंत्रचे खूप व्हिडिओज पाहिले आहेत आणि तोच माझा मोठा आधार बनला आहे. त्यामुळेच आता माझ्या सर्व लैंगिक समस्या दूर होतील असा विश्वास मला आलेला आहे. नाहीतर मी लग्न करण्याचा विचारच सोडून दिला होता. सरांनी समस्या विचारली. युवक म्हणाले, सर, मला ऑफिसच्या कामाचे खूप जास्त प्रेशर असल्याने आणि घरामध्ये मोठा आणि एकटाच कमवणारा असल्याने संपूर्ण घराची जबाबदारी ही माझ्यावर होती. त्यामुळे ही जबाबदारी सांभाळताना माझे लग्नाचे वय मात्र निघून गेले आणि आता मनात अशी भीती बसली आहे की मला कमजोरी, लहान लिंग आणि लठ्ठपणा असल्याने जर मी बायकोशी संबंध ठेवू शकलो नाही तर मला मूल होणार नाही आणि बायको देखील निघून जाईल. तसेच माझ्या घरातील मंडळी आणि माझे मित्रपरिवार माझा अपमान करून माझी खिल्ली उडवतील. म्हणूनच लग्नच करायची माझी हिंमत होत नाही आहे असे म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ते पुढे म्हणाले, सर, मी जर यातून बाहेर नाही आलो तर मी डिप्रेशनमध्ये जाईन आणि जगून काही उपयोग नाही असे विचार माझ्या मनात येत आहेत. सरांना युवकाची व्यथा लक्षात आली. सरांनी युवकाला समजावून सांगितले, त्याला धीर दिला. तुम्ही यातून पूर्णपणे बरे व्हाल असे आश्वासन दिले. त्यांना आता 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे. गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. युवक अगदी रिलॅक्स झाले. त्यांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले. युवक म्हणाले, सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे बोलून त्यांनी समाधान व्यक्त केलं. मेडिकल टर्ममध्ये खरं तर याला पोस्ट ओबॅसिटी इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत? खरं तर प्रचंड कामाचा तणाव आणि त्यामधून आलेली ही सगळी समस्या. म्हणजे बरेचदा मी काय सांगतो सर्वांना, म्हणजे काम आपल्यासाठी आहे का आपण कामासाठी आहोत, हा फरक करणं फार आवश्यक आहे. तुमचं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळे ठेवलं पाहिजे. आणि बऱ्याच फॅमिलीमध्ये तुम्ही पाहता ना, मोठा मुलगा जर असेल ना, मग भावाचं लग्न, बहिणीचं लग्न असं करत करत त्याची 35-40 येते आणि मग पोस्ट ओबेसिटी म्हणजे डिप्रेशनमुळे त्यांना ओबेसिटी होणं, डायबिटीज होणं आणि बघा आजारापेक्षा मोठा आजार आहे ज्या ठिकाणी तो मला डिस्फंक्शन होईल, मला मूल होणार नाही अशी एक्स्ट्रा काळजी करून विचार करतो. हां, तर सांगूया आपण या डिस्कशनमध्ये. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. का
जेव्हा अशी व्यक्ती आपला हा मंच, हा शो पाहून आपल्याकडे येते, त्या ठिकाणी आल्यानंतर स्वतःचं मन मोकळं करते आणि मन मोकळं करून ही एकमेव जागा अशी आहे जे तुम्हाला कुठंही काही बोलता येत नाही, त्या ठिकाणी इथं मन मोकळं करून तुमच्या मनातलं दडपण, तुमचं प्रेशर, तुमचं डिप्रेशन बाहेर काढता येतं. पाहिलं, फक्त या एका कारणामुळं त्यांनी लग्नापासून आपल्याला दूर जायचं, आपल्याला लग्न करायचं नाही, अशा याच्यामध्ये त्यांची एंट्री झाली. त्यात डायबिटीज झाला विचार करून करून आणि ओबेसिटी, डायबेसिटी म्हणतो आपण, म्हणजे सध्या 30 ते 40% प्रमाण लठ्ठपणा आणि डायबिटीज असण्याचं आहे. मित्रांनो, असं काही जरी असेल तर काळजी करू नका. प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट असते, पण डिप्रेशनमध्ये जाणं, घरात बसून राहणं, पळून जाणं, लग्न न करणं या गोष्टी करू नका आणि तज्ज्ञांना भेटा. अतिशय चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट सुरू करून तुम्हाला यातनं पूर्णपणे बाहेर काढता येतं. असे खूप जण आहेत सध्या, म्हणजे लठ्ठपणा लाईफस्टाईल बदलल्यामुळं आणि डायबिटीज आणि त्यातनं मग डिप्रेशन आणि त्यातनं लैंगिक समस्या, सतत चिंता वगैरे या सगळ्या आता आपण आज ह्या सत्रामध्ये डिस्कस करूया. नक्कीच. त्यासाठी प्रेक्षकांना आवाहन करणं गरजेचं आहे. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट आपला प्रश्न विचारू शकता. मात्र यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022410100610. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे. खूप छान, म्हणजे हीच आपल्या कार्यक्रमाची मोठी शोभा असते. नक्कीच. संगमनेरहून दिवाकरजी जोडले गेलेले आहेत. घेऊया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, कमजोरीसाठी जी व्हॅक्यूम थेरपी वापरली जाते ती काय असते याबद्दल माहिती पाहिजे होती. अच्छा, बऱ्याच जणांना समजा गोळ्या चालत नसतील तर एक पंप असतो, तो काय असतो विचारायचा, बरोबर आहे? बरोबर सर. चला, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, तुम्हाला उत्तर देऊया. आपण कमजोरी, त्याचं डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट हे सत्र चालू आहे. तर व्हॅक्यूम थेरपी काय आहे खूप जणांना माहीत नसतं, सांगूया आपण. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो की कमजोरी हा आजार नाही, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. यामध्ये साधं तुम्हाला स्ट्रेस आला, तुम्हाला प्रेशर आलं, मी नेहमी कारणं सांगतो ना तुम्हाला, सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कुलोजेनिक, कार्पोरल आणि कंडिशन सराउंडिंगचा रिफ्लेक्स. काही जणांना डायबिटीसमुळं, बीपीमुळं किंवा इतर काही आजारांमुळं रक्तवाहिन्या ह्या ब्लॉक झालेल्या असतात, चोक झालेले असतात. मग लिंगाकडे प्रवाहात जात नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या, भले सेंट्रल असतील, वासोडायलेट असतील, लोकली ॲक्टिंग असतील, हे मेडिसिन काम करत नसतील तर त्या मेडिसिनला दोष देऊन उपयोग नसतो. किंवा बरेच जण मला म्हणतात, माझे मेडिसिन संपले, मी परत तसाच झालो. हा आजार नाही ना. त्या ठिकाणी तुमच्या मनात आणलं तर आणि तुमचा पार्टनर रेडी असेल तर ह्या होणाऱ्या गोष्टी असतात. व्हॅक्यूम थेरपी म्हणजे काय असतं, एक निगेटिव्ह सक्शन, एक लिंगाच्या बेसला एक रिंग टाकली जाते. निगेटिव्ह सक्शनने त्या ठिकाणी ब्लड कॉलम ओढले जातात कार्पोरामध्ये आणि ओढल्यानंतर त्यामध्ये ताठरता येते. मागं रिंग तशीच ठेवतो आपण 10 मिनटं आणि क्रिया झाल्यानंतर ती रिंग काढता येते. हळूहळू त्या ठिकाणी एक्सपान्शन होतं, फिलिंग कार्पोराचं व्हायला लागतं आणि मेडिसिन प्लस व्हॅक्यूम थेरपी याच्या कॉम्बिनेशनने अतिशय छान रिझल्ट येतो. वाटतं लक्षात आलं असेल सर्वांना. म्हणजे व्हॅक्यूम थेरपी म्हणजे काय, बरेच जण कुतूहल असतं किंवा की अवघड आहे का किंवा मला जमेल का, पण तसं अजिबात नसतं. नक्कीच. डॉक्टर, पुण्याहून अर्चना जी आपल्याशी जोडल्या गेलेल्या खूप छान, घेऊया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला अर्चनाजी. सर, पुरुषांच्या लैंगिक कमजोरीचे काय कारण असतात ते सांगा. अच्छा, म्हणजे वेगवेगळे कारणं काय असतात, त्याची लक्षणं काय असतात, ट्रीटमेंट काय असते. बरोबर आहे, हेच आपण डिस्कस करतोय. आणि नक्कीच तुम्हाला सांगायला मला खूप अभिनंदन आणि कौतुक वाटतं की ज्या ठिकाणी पुरुष समोर याला घाबरतात त्या ठिकाणी तुम्ही स्वतःहून प्रश्न विचारता, तुम्ही भगिनी यामध्ये सामील होता, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. का? कारण हा कोणा एकट्याचा विषय नाही, हा निसर्गाने बनवलेलं एक सुंदर असं गिफ्ट आहे आणि दोघांनी एकमेकाशी शेअर करून यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. पाहिलं, म्हणजे माझं आहे का, तुझा प्रॉब्लेम आहे का, असं नाही, अजिबात काही नाही. आणि याच्यामुळेच इतके अनबन, भांडणं आणि तुम्हाला हे फॅमिलीमध्ये डिस्टर्बन्स जे तयार होतात त्याचं मेन कारण ते आहे. सांगूया कारणं आणि लक्षणं काय असतात ते. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, मी आता रिपीट केलं की या ठिकाणी तुमचा कंडिशन रिफ्लेक्स, यामध्ये लक्षणं काय असतील या ठिकाणी. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं, बऱ्याचदा त्यांना इच्छाच होत नाही, अराऊज होत नाही, त्या ठिकाणी लिंगामध्ये ताठरता येत नाही, पर आली तर मेंटेन राहत नाही. पर बऱ्याच जणांना
त्या ठिकाणी वीर्यस्खलनच होत नाही किंवा खूप जणांना शीघ्रपतन म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये ते वीर्यपतन होत असतं आणि बऱ्याचदा लिंगाची साईज ही लहान होत जाते. अशा प्रकारचे हे कमजोरी, शीघ्रपतन आणि लहान लिंग हे ट्रायड असतं. मित्रांनो, या गोष्टी ॲक्सेप्ट करा. ट्रीटमेंट असते. ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्ही आणि तुमची फॅमिली दोघंही अतिशय आनंदी राहू शकता. लक्षात आलं असेल. हो, नक्कीच. म्हणजे आपण नेहमीच म्हणतो की तुम्ही आधी व्याधी स्वीकारा आणि मग डॉक्टरांना भेटा. नक्कीच. डॉक्टर संगमनेरहून दगडूजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो जयप्रकाश सर, नमस्कार. नमस्कार, बोला. सर, माझा एक प्रश्न असा आहे की पपई खाल्ल्याने गर्भपात होतो, हे कितपत योग्य आहे? गर्भाघात होतो. अच्छा. म्हणजे बरेच जणांना काही फळं आहेत, काही मेडिसिन आहेत, त्यामुळं अशा गोष्टी होतात. कारण आपण नेहमी ऐकतो आपल्या घरातल्या सिनियर मंडळी किंवा बाकीचे सांगतात की त्यामुळे होतं का, तर त्यामध्ये कंटेंट काय असा होण्यासारखा नक्कीच तुमचा छान प्रश्न आहे. सांगूया तुम्हाला. आपण आहार देताना प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यांना सांगतो की बाबा एक 4 कलरची फ्रुट्स तुम्ही खायला पाहिजे. बरोबर आहे. आणि पपईमध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतात. पण तरी देखील आपण प्रेग्नन्सी असताना काही खाण्याच्या गोष्टी आहेत, काही टाळण्याच्या गोष्टी आहेत. पण हे पर्सन टू पर्सन व्हेरिएशन असतं. सांगूया आपण. प्रेग्नन्सी होण्यासाठी नॅचरली इव्हन प्रेग्नन्सीच्या अगोदर देखील मेल पार्टनर असो, फिमेल पार्टनर असो, दोघांनाही सकस आहार फार महत्त्वाचा असतो. जोपर्यंत टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा ह्या नॉर्मल राहत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी चांगला स्ट्रॉंग स्पर्म बनत नाही. स्पर्म स्ट्रॉंग बनण्यासाठी टेस्टोस्टेरॉन असणारी व्हेजिटेरियन आहेत, नॉन व्हेजिटेरियन आहेत, असे बरेचसे फ्रूट्स आहेत किंवा पालेभाज्या देखील आहेत. ब्रोकॉलीसारखे आहेत, मशरूम आहेत, बरेचदा फिश आहेत. त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये देखील काही फ्रूट जे आपण अवॉइड करायला पाहिजे हे तज्ज्ञांना विचारून डिसिजन घ्यायचं असतं. काय होतं या ठिकाणी, काही कंटेंट काही फ्रूट्समध्ये जे आहेत बरेचदा त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन ऑफ युट्रस हे तयार करू शकतात आणि अशा केसमध्ये तुम्ही नक्कीच ते अवॉइड करणं आवश्यक असतं. पण एकच गोष्ट कोणीतरी नुसतं सांगितली आणि आपण मनाने ती कॅरी ऑन केली, कारण नुसतं हे पपईच नाही, आणखी इतक्या गोष्टी आहेत की त्या चांगल्या गोष्टीसुद्धा तुम्ही बऱ्याचदा खात नाहीत. असं करायची गरज नाही. आपल्या सुखी जीवनाच्या मंत्रामध्ये 40 प्रकारचा आहार, ज्यामुळे की बाळ कसं सुदृढ होईल, प्रेग्नन्सी कशी नॉर्मल होईल आणि मेलला देखील चांगले स्पर्म कसे तयार होतील याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. वाटतं हे कन्फ्युजन दूर झालं असेल. नक्कीच. अतिशय सामान्य संभ्रम सर होता. अगदी मला असं वाटतं दुसऱ्या महिलेच्या मनामध्ये हा प्रश्न असेल. म्हणजे इतके आयटम आहेत आणि तुमच्या काही गैरसमजुतीमुळे एखादा व्यक्ती म्हणतो हे खायचं नाही, ते खायचं नाही, तुम्ही पूर्णपणे बंद करता. असं करायचं नसतं. मग सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक आपण त्यासाठी ते लिहिलेलं आहे. नक्कीच. डॉक्टर, पुण्याहून अश्विनीजी जोडल्या गेलेल्या आहेत. खूप छान, घेऊया. नक्कीच. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. नमस्ते जी, बोला. तर माझा प्रश्न असा आहे की कमजोरीचं झालेलं आहे हे आपल्याला म्हणजे समजतं कशावरून, किंवा त्याची काही सोनोग्राफी टेस्ट वगैरे असते का? अच्छा. म्हणजे कमजोरीसाठी काही चाचण्या असतात का, काही टेस्ट असतात का? बरोबर आहे. अतिशय सुंदर प्रश्न. आणि हा प्रश्न दोघांसाठीही असतो. म्हणजे कमजोरी फक्त समोरच्याच व्यक्तीला आहे आणि मला नाही, किंवा तुम्हाला जर असेल स्त्रीणांना देखील, तरी काय टेस्ट करायच्या सांगूया आपण. खूप छान प्रश्न. व्हेरी कॉमन. म्हणजे आपल्याकडं जे काही प्रॉब्लेम आहेत ते पुरुषांना आहेत. मग त्यामध्ये इव्हन तुम्ही बऱ्याचदा असं होतं की फॅमिलीमध्ये कोणी डिस्कसही करत नाही आणि की प्रॉब्लेम आहे का हे विचारतही नाही. पण ह्या मंच तयार झाल्यापासून ही जागरूकता आपण तयार केलेली आहे आणि ते चाचणी विचारतात. सांगूया आपण. मित्रांनो, अगदी तुम्ही सर्वांचं अभिनंदन, कारण तुम्ही हा शो पाहून स्वतः इतके अपग्रेडेड राहता. तुम्ही गुगलवर पाहता, पुस्तकात पाहता. तर कमजोरी ही ओळखायची कशी? पहिल्यांदा काउन्सिलिंग, म्हणजे तुम्ही सांगितलेल्या कंप्लेंट. आणि बऱ्याचदा मी जोडप्याला सोबत यायला का सांगतो, एकटा माणूस सांगू शकत नाही की मी किती परफेक्ट आहे, त्याचा पार्टनर सांगू शकतो. मी दोघांनी यायला सांगतो. दुसरं महत्त्वाचं, काउन्सिलिंग नंतर हार्मोनल थेरपी दोघांचीही सांगतो. हे फक्त पुरुषांचं नाही, पुरुष आणि स्त्री. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या लेवल आहेत, सिरम T3, T4, TSH आहेत, थायरॉइड फंक्शन आहेत, बरेचदा FSH टेस्टोस्टेरॉन आहेत, प्रोलॅक्टिन आहेत. फिमेल्समध्ये देखील या टेस्ट केल्या जातात. आणि बऱ्याचदा पुरुषांमध्ये सोनोग्राफी, डॉपलर केव्हा करतात, ही काही पहिली टेस्ट नसते. 90% पुरुषांना हे डायरेक्टली डॉपलर किंवा कलर डॉपलर लागत नाही. तर काही केसेसमध्ये डायबिटीस आहे, BP आहे, काही स्क्लेरोटिक डिसऑर्डर आहे, मेडिसिन देखील काम करत नाही, इव्हन इंजेक्शन टेस्ट देखील काम करत नाही. मला पेनाईल इम्प्लांट करायचा असेल तर त्या ठिकाणी पेनाईल डॉपलर ही तपासणी केली जाते.
म्हणजे बऱ्याच जणांना खूप मोठ्या टेस्ट असतील किंवा बरेच त्यातनं जावं लागेल मला असं काही भीती बसलेली असते मनामध्ये किंवा जागरूकता नसते खरं तर आपण तर यातनं त्यांना लक्षात आलं की ही रेअर टेस्ट आहे, सर्वांना ती लागत नाही. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, मुंबईहून समीरजी जोडले गेलेले आहेत. खूप छान, घेऊया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार समीरजी, विचारा आपला प्रश्न. काही व्यत्यय असेल सर, मला मेलचं काही प्रश्न, खरं तर इथे बऱ्याच जणांना बोलायला संकोच वाटतो म्हणून मेलवर अनेक प्रश्न येतात सर. त्यातला एक अतिशय कॉमन प्रश्न तो म्हणजे लैंगिक समस्यांची प्रमुख कारणे काय? म्हणजे जवळपास या ठिकाणी मॅक्झिमम लोकांना त्याचं कारण लक्ष देत नाही आणि अतिशय सुंदर प्रश्न आहे, सांगूया आपण. नक्कीच. परत मी सांगतो, फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन, मेल सेक्शुअल डिस्फंक्शन. फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शनमध्ये काय होत असतं? डिझायर डिसऑर्डर, अराउजल डिसऑर्डर, ऑर्गॅझमिक डिसऑर्डर, पेन डिसऑर्डर, ड्रायनेज डिसऑर्डर. आणि पुरुषांमध्ये सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कुलोजेनिक आणि कार्पोरॅनिक कंडिशन रिफ्लेक्स. बऱ्याचदा फॅमिलीतलं वातावरण, बऱ्याचदा अनबन होणे, बऱ्याचदा नेहमीच कुरबुर आणि भांडणं करणे, हे देखील कारण राहतं तुमच्या डिस्फंक्शनसाठी. आपल्या सत्रामध्ये आपण ते डिस्कस करूया. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, नाशिकहून तुकारामजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नक्कीच. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो डॉक्टर. हा, नमस्कार जी, बोला. नमस्कार. कमजोरीसाठी जी रिंग थेरपी असते याविषयी माहिती पाहिजे होती. रिंग थेरपी, अच्छा अच्छा अच्छा, नक्कीच. खूप खूप छान प्रश्न आहे तुमचा, सांगूया तुम्हाला. बघा, हे अशा व्हॅक्यूम थेरपी, पी-शॉट थेरपी, रिंग थेरपी. मी तुम्हाला एक सांगू का महत्वाची गोष्ट, असं काही असतं का हे खूप एज्युकेटेड लोकांना देखील माहिती नसतं आणि ते कॅरी ऑन करतात. नाही, आता माझं वय झालं, आता काय मुलं झाली, मोठी झाली, काम संपलं. कारण यापेक्षा पलीकडे देखील काय कामं असतात आणि काय ट्रीटमेंट असतात, सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपला ऑर्गन फक्त त्या ॲक्टिव्हिटीसाठी बनलेला आहे, असं अजिबात नाही. मी नेहमी सांगतो, अहो, जेनायटो युरिनरी सिस्टीम ही कंबाईन का बनवली असेल? वेगवेगळी का नाही बनवली? दोघांचा एकमेकाशी कन्सर्न आहे. सिमेंट तयार होणे, डेड टिश्यू बाहेर पडणे, प्रोस्टॅटिक फ्लुइड बाहेर पडणे, युरेथ्रल फ्लुइड बाहेर पडणे, युरिन पास होणे, इम्युनिटी तयार होणे, प्रतिकारशक्ती बनणे, एक स्वतःची कॉन्फिडन्स लेवल वाढणे, असं किती लेवल सांगता येतील. जे बऱ्याचदा पाहता लहान मुलांमध्ये देखील पहाटे झालेले इरेक्शन पाहतो किंवा झोपेत देखील पहाटे इरेक्शन होत असतात. याचा अर्थ तुमच्या ब्रेनचा आणि पूर्ण बॉडीचा ब्लड सप्लायचा इंडिकेटर म्हणून ही एक प्रकारची ग्रंथी आहे. त्यामुळं त्याला ॲज सच त्याचं काम संपलं, आपण सेल्फ डिक्लेअर करून मोकळं व्हायचं नसतं. तुम्ही ॲक्टिव्हिटी करणं ही परिस्थितीजन्य कंडिशन असते, तुमच्या पार्टनरची इच्छा आणि सराउंडिंगवर. पण समजा काही जणांना इरेक्शन मेंटेन राहत नसेल, ठीक आहे, मेडिसिन दिले, व्हॅक्यूम दिलं, पण रिंग थेरपी म्हणजे एक सिलिकॉनची रिंग असते जी लिंगाच्या बेसला व्हॅक्यूम केल्यानंतर आपण ती अप्लाय करतो. ज्यामुळे ज्या लोकांना शीघ्रपतनचा त्रास आहे, विरेस्करण फार लवकर म्हणजे 1 मिनिटाच्या आत किंवा सुरुवातीलाच होत असेल, अशा केसमध्ये ही रिंग जर वापरली तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा टायमिंग, त्यांची इरेक्शन क्वालिटी, ड्युरेशन, तुमचं स्वतःचं सॅटिस्फॅक्शन आणि तुमच्या पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन, या सर्व गोष्टीसाठी याचा फायदा असतो. म्हणून रिंग थेरपी ही फक्त सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट भेटल्यानंतरच घ्यायची असते. का? कारण प्रत्येक गोष्टीला काही इंडिकेशन्स असतात, काही कॉन्ट्राइंडिकेशन असतात. काही केसेसमध्ये ज्याला स्किन प्रॉब्लेम आहे, ज्याला ब्लिडिंग डिसऑर्डर आहे, ज्याला आणखी गाठ किंवा बेंड असेल, अशा केसमध्ये वापरायचा नसतो. आणखी माहिती पाहिजे असेल तर सुखी जीवनाचे मंत्राचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. त्यामध्ये सविस्तर सगळ्या गोष्टी चर्चेल्या आहेत. डॉक्टर, मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, तो म्हणजे बऱ्याच पुरुषांना 50 नंतर स्मोकिंग किंवा धूम्रपानामुळे जर काही समस्या उद्भवत असतील तर त्यावर काय उपाय करता येतील? तर मी त्यामध्ये आणखी एक ऍड करतो की बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त पुरुषच स्मोकिंग करतात. परत सांगेन मी, हे सर्वांना कळलं पाहिजे की फिमेल्स किंवा भगिनी किंवा स्त्रिया जरी स्मोकिंग करत असतील तरी त्याचा साईड इफेक्ट असतो. आणि काय होतं सांगूया. नक्कीच. मित्रांनो, या ठिकाणी बघा, नॉलेज असणं प्रत्येकाला आवश्यक आहे आणि आपण ॲक्सेप्ट करणं आवश्यक आहे. मी परत नेहमी सांगतो, तुम्ही सर्वांना खोटं बोलू शकता पण स्वतःला बोलू शकत नाही. तुम्ही स्वतः स्मोक करत असाल, तंबाखू खात असाल, ठीक आहे, दुसऱ्यांना सांगणार नाही हो, पण त्याचा इफेक्ट तुम्हालाच होणार आहे ना. काय असतं या स्मोकजन्य पदार्थामध्ये? कार्बन मोनॉक्साईड आहे, सायनाईड आहे, त्या ठिकाणी बऱ्याचदा निकोटीन आहे आणि 1000 प्रकारचे विषारी पदार्थ त्यामध्ये असतात. काय करतात ते?
साधं सिंपल तुम्ही दिवसातनं 2, 3, 4 सिगारेट जरी ओढले ताबडतोब रक्तवाहिन्या म्हणजे लिंगाकडे जाणारा प्रवाह थांबतो, कमी होतो, ब्लड व्हेसल आकुंचन पावतात. सेम प्रकारे स्त्रियांमध्ये देखील त्या ठिकाणी तो ब्लड फ्लो क्लायटोरिसकडे जात नाही, त्यांना ड्रायनेस होतो, त्या ठिकाणी भावना कमी होत जाते, बऱ्याचदा ओव्हुलेशनवर परिणाम होतो. त्याच पद्धतीने पुरुषांमध्ये देखील स्पर्म क्वालिटी, स्पर्म मोल्टीवर परिणाम होतो. अर्थातच तुम्हाला फिमेल्समध्ये लवकर पाळी जाणे, मेनोपॉज होणे, सेक्सची भावना कमी होणे आणि पुरुषांमध्ये लहान लिंग होऊन त्या ठिकाणी ब्लड सप्लाय आणि इरेक्शन जातं. तर एकच सांगेन, हळूहळू यातनं बाहेर या. मी एकदा बंद करा म्हटलं की तुम्ही बंद करणार नाही आणि बाहेर येतेत. हे बघा, प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असेल ना, आपण की बंद करा म्हटलं तुम्ही करणार नाही, पण लिमिटमध्ये जर ठेवली तर आणि तुमचं फिटनेस ठेवलं तर नक्कीच यामध्ये तुम्हाला काही साईड इफेक्ट होत नाही. आणि या पलीकडे देखील जर कमजोरी असेल तर सेक्सॉलॉजी युरोलॉजी अँडोलॉजी भेटा. अतिशय चांगल्या प्रकारचे सेंट्रल मेडिसिन, लोकल मेडिसिन, पेरिफेरल मेडिसिन्स, इंजेक्शन थेरपी, पी शॉट थेरपी, गरज पडल्यास इम्प्लांट देखील आपण करू शकतो. तर स्मोकिंग करणाऱ्याला आता थोडासा आधार मिळाला असेल. पण हे आपण त्यांना लिमिट, कंट्रोल आणि फिटनेस या बांधिलकीमध्ये राहून हे करायचं असतं आणि न केलेलं कधीही चांगलंच. नक्कीच सगळ्यासाठी म्हणजे स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतः आणि कुटुंबासाठी सुद्धा. डॉक्टर, आपण आता कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागामध्ये पोहोचलेलो आहोत, तो म्हणजे भाग्यवान विजेता. सांगूया आपण. अमित कुमार दादरचे मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले. त्यांनी स्पेशली प्रोटीन घेतलं, त्यांचं पुस्तक घेतलं सुखीविनाच्या मंत्राचं आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले आणि आपल्या मित्रांना देखील ते शो रेग्युलरली आपल्या लिंक शेअर करत असतात आणि एक मोटिवेशनचं काम करत असतात. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि अशाच प्रकारे जर तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर आता ते तुमच्याकडे आलं, चिठ्ठी काढा, पाहूया असाच कोण विनर कुठनं येतो बघूया. आणि या सर्व विनरचं एक मी मोठं गेट टुगेदर ठेवणार आहे लवकरच, जे आपलं दादरचं सेंटर येऊ घातलेलं आहे जानेवारीमध्ये त्या ठिकाणी. कारण ही सर्वांची इच्छा आहे, कारण खूप जणांना तुम्हालाही भेटायचं असतं. चला आपण कुठे गेलो आता, हे बघा परत मुंबईमध्ये आहोत आपण. चेंबूर, पंढरीनाथ कारगर आणि कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं, या ठिकाणी समजा स्मॉल टेस्टिस किंवा छोटे अंडाशय किंवा अनडिसेंडेड टेस्टिस असतील तर अशा केसमध्ये काय करायला पाहिजे. तर छान उत्तर दिलं आहे त्यांनी. टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी सुरू करायची असते. टेस्टिस जर फार वर असेल तर सर्जरी करून खाली आणायला लागते आणि हार्मोनल थेरपीनंतर नक्कीच त्यामध्ये त्याचा आकार वाढणं, फंक्शन वाढणं, टेस्टोस्टेरॉन वाढणं आणि त्याची ॲक्टिव्हिटी चांगलं होणं हे घडत असतं. आणि असंच तुम्हाला देखील सामील व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल, तर कमजोरी आणि स्मोकिंग काय संबंध आहे एकमेकांचा, याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. त्या गुरुवारपर्यंत डायरेक्ट फोन लावा किंवा ईमेल करा किंवा आमच्या टीमशी तुम्ही बोलू शकता किंवा टेस्ट मेसेज देखील करू शकता. या ठिकाणी पाहताय आपल्या आठवड्याभराच्या इव्हेंट्स. सर्वात महत्त्वाचं एमगार्ड आणि अल्कलाइज वॉटर कँगन, याचं किती महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण पाहतो आपल्या वातावरणामध्ये इतक्या हाय रेडिओ फ्रिक्वेन्सी आहेत, ज्यामुळं हे मोबाईल आहेत किंवा बाकी काही असे गॅजेट्स आहेत की त्यामुळे तुमच्या सेल्सवर, तुमच्या पेशीवर परिणाम होऊन तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे आजार जुळण्याचे चान्सेस असतात. इव्हन कॅन्सरपर्यंत देखील जाऊ शकतात. पण हे एमगार्ड त्याला थांबत असतं. आमचे मित्र विरेनजी या ठिकाणी अल्कलाइज वॉटर त्यांच्याकडे ते इन्स्टॉल करण्यात आल्याचं सर्वात मोठं महत्त्व म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत जर निरोगी राहायचं असेल तर फक्त गोळ्या आणि औषधाने निरोगी तुम्ही राहू शकत नाही, तर तुम्हाला त्यासोबत इंटरनल हेल्थ आणि ती मेंटेन राहते फक्त अल्कलाइज वॉटरमुळं. जे इंटेक केल्यामुळे टिश्यू हेल्थ चांगली होते, बॉडी हेल्थ चांगली होते, ऑर्गन हेल्थ चांगली होते. डायबिटीस असो, BP असो, जो काही सेल्युलर ऑर्गन आहे त्याला प्रिव्हेंट करणे आणि क्वालिटी लाईफ जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर तुमच्या पिण्यामध्ये अल्कलाइज वॉटर आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी थांबवण्यासाठी एमगार्ड सर्किट महत्त्वाचे असतात. या सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि अशाच पद्धतीने तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणे, त्याचा ज्ञान घेणे आणि त्याचा उपयोग त्या सेंटरला येऊन घेणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यात आम्ही देखील सहभागी असतो आणि आम्ही देखील त्यामुळं आनंदी होतो. बाकी मॅडम तुम्ही सांगू शकता. नक्कीच. खरं तर आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा डॉक्टर आपण समस्या आणि कमजोरी यावर आपण चर्चा केली, त्याचबरोबर उपायांवर देखील आपण चर्चा केलेली आहे. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना आपण उत्तरं दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.